नमस्कार. सगळ्यांना बघून खूप छान वाटतंय. खाली बसलो होतो गप्पा मारत, तेव्हाच एक एक जण येऊन भेटत होते आणि खरोखरच अनेक वर्षांनी अनेक चेहरे ओळखलत का ताई असं म्हणत होते, पण नावासकट तुम्ही मला आठवत होतात आणि त्यावेळचे पण आणि आत्ताचे पण. कामाच्या मधल्या प्रवासामध्ये अनेकदा भेटलेले तुम्ही आठवत आहात. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी सर्व मान्यवरांचे आणि आपल्या सर्व विद्यार्थ्यांचे खूप मनापासून स्वागत करते. 1995 साली आपण कामाला सुरुवात केली आणि 2025 मध्ये 30 वर्ष पूर्ण झाली. म्हणून 2025-26 हे वर्ष आपण त्रिदशकपूर्तीचं वर्ष केलं. आणि मग या वर्षामध्ये आम्ही असं ठरवलं की प्रवास करूयात आणि भेटूयात सगळ्यांना. इतरत्र गोष्टी चालू असतात, एरवी मुलं भेटत असतात, पण आपण जाऊन भेटूयात. आधी पण काही झालं होतं, पण यावेळेला जरा जास्त ठरवून केले. असे 19 मेळावे आपण या वर्षभरामध्ये केले. त्याच्यामध्ये आपण देशाच्या अनेक राज्यांमध्ये गेलो, महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यात गेलो आणि त्याची चित्रफीत आणि आत्ता आपल्या प्रवासाची पण चित्रफीत तुम्ही सगळ्यांनी पाहिली. मी तुमच्या सगळ्यांच्या चेहऱ्याकडे बघत होते आणि तुम्ही तुम्हाला शोधत होतात आणि मला असं दिसलं की तुम्हाला सापडलात तेव्हा तुमच्या चेहऱ्यावर हसू येत होतं की अरे आपणही या प्रवासाचा एक भाग आहोत. आणि तो मला सगळ्यात महत्त्वाचा भाग वाटतो या सगळ्या गोष्टींमधला, या सगळ्या एकूण कार्यक्रमामधला. या ठिकाणी आपण जेव्हा ठरवलं की मुंबईमध्ये हा मेळावा घेऊयात, तेव्हा मग मुंबईत खूप गट आहे तर 3 मेळावे घ्यायचे का, त्याऐवजी एक मोठा मेळावा घेऊयात. आणि म्हणून मग हा आपण समारोप मेळावा इथं आत्ता घेतोय आणि त्याला तुम्ही सगळे जमला आहात हे बघून खूप बरं वाटतंय. खरोखरच अनेक जण विविध प्रकारच्या ऍडजस्टमेंट करून आलेत. मग आपल्या मेंटॉर्सपैकी सुद्धा कोणी प्रवासातले बदल करून आलेत हे मला माहितीये, फ्लाईट बदलून आलेत हे मला माहितीये, कोणी तामिळनाडूहून आलंय, कोणी दिल्लीहून आलंय, कोणी केरळहून आलंय, कोणी महाराष्ट्रातल्या अन्य राज्यांमधून आलंय, कोणी इंदोरहून सोलापूरला जाणं मुंबईत थांबून आता सोलापूरला जाऊन असे ऍडजस्टमेंट करून आले. का बरं हे करावं असं वाटतं आपल्याला? असं जेव्हा आपण विचार करतो तेव्हा लक्षात येतं की आपल्या सगळ्यांचे एक भावबंध जोडलेले आहेत. मला असं वाटतं या सगळ्या कामातनं, माणसाच्या कुठल्याही कामामध्ये आपण मनाने कसे जोडलेले आहोत ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. प्रबोधिनीमध्ये असं म्हटलेलं आहे की आपण सगळे मिळून एक उत्तुंग पराक्रमाची कृती करू. हे तर करूच, ती बौद्धिक कृती असेल, ती कृतीरूप गोष्ट असेल, पण त्याला जी ऊर्जा लागते ना ती मानसिक असते. आणि ती मानसिक ऊर्जा आपण जेव्हा एक असतो, एकमेकांशी जोडलेलो असतो तेव्हाच मिळते असं मला वाटतं. त्यासाठी हा मेळावा आहे, त्यासाठी आपण जमलोय. आणि म्हणून एकत्र जमलो तेव्हा ज्या प्रकारचे आज आनंदाचं वातावरण होतं ते बघून मला फार बरं वाटलं. ही उत्तुंग पराक्रमाची कृती म्हणतो तेव्हा ती बौद्धिक कार्य तर असतंच. आपण असं म्हणतो की इट टेक्स अ विलेज टू रेज अ चाइल्ड. एक छोटं मूल मोठं होताना इतके समाजाचे घटक त्याच्यामध्ये मदत करत असतात, कारणीभूत असतात. तुम्ही पण मोठं होताना, तुमच्या बुद्धीची वाढ होताना तुमच्या एकूणच प्रवासामध्ये अनेक घटकांनी योगदान दिलंय. मग आपलं कर्तव्य आहे की त्या घटकांना ते आपण परत केलं पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटतं की आपण सगळ्यांच्या कुठेतरी जीवनामध्ये हा एक धागा असला पाहिजे की जे मला मिळालंय. म्हणून प्रबोधिनीच्या उपासनेत असं म्हटलंय की मला मिळालेली बुद्धिमत्ता ही समाजाने माझ्याकडे सुपूर्त केलेली ठेव आहे आणि म्हणून तिचा उपयोग मी माझ्या एकट्यापुरता करता कामा नये. कारण या बुद्धीची वाढ व्हायला मी एकटा कारणीभूत नाहीये, तर हा समाज कारणीभूत आहे आणि त्यामुळे त्याच्यासाठी मी काहीतरी केलं पाहिजे असं जे म्हटलेलं आहे तेच मला वाटतं इथं आपण स्पर्धा परीक्षा केंद्रामध्ये पण म्हणतो आहोत. आणि म्हणून आपण सगळे मिळून नेटवर्क म्हणून एकत्र येऊन हे काही सगळं जे जमतो आहोत ते अधिक व्हायब्रंट करणं. आत्ता आपण फिल्ममध्ये ऐकलं सरांनी जे म्हटलं ते की वेगवेगळे गट आपण तयार केले या वर्षभरात, तर अधिक व्हायब्रंट करूयात, वेगवेगळे कार्यक्रम करूयात, त्याच्यात एकत्र येऊयात, एकमेकांना मदत देऊयात, पण अधिक चांगलं काम पुढे नेण्याचा आणि हे जग सुंदर करण्याचा प्रयत्न आपल्या परीने करण्याचा प्रयत्न करूयात असं वाटतं. त्याच्यासाठी हे नेटवर्क आहे. आणि म्हणून या मेळाव्यामध्ये आपण सगळे संकल्प करूयात की आम्ही आपला जो काही वाटा आहे तो अतिशय शुद्ध, स्वच्छ असं एक छान या एकूण समाजाला देण्याचा काहीतरी प्रयत्न नक्की करू. त्यासाठी हा मेळावा आहे. आणि म्हणून पुन्हा एकदा शेवटी थांबताना मी तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. पुढचा कार्यक्रम एकूण आपण आनंदाने करूयात, नंतर जेवताना पुन्हा गप्पा मारूयात आणि खूप आजचा दिवस हा आनंदाने साजरा करूयात. थांबते. मनापासून धन्यवाद.